नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज बनवत आहोत कलिंगडाचा थंडगार ज्यूस। अगदी बाहेर विकत मिळतो तसाच ज्यूस आज आपण घरी बनवणार आहोत। गरमीमध्ये सर्वांनाच थंड प्यावंसं वाटतं। आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर चहाऐवजी हा ज्यूस तुम्ही नक्की ट्राय करा, त्यांना सुद्धा खूप आवडेल आणि मुलं तर खूपच खुश। रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर करा। रेसिपीला सुरुवात करूया। घेतला आहे मी मीडियम साईजचं अर्ध कलिंगड। जेवढ्या बिया काढता येतील तेवढ्या काढा आणि बाकीच्या नंतर निघणारच आहे, आपण जेव्हा गाळू तेव्हा। ज्यूस बनवताना शक्यतो छान असं लाल सुटूक गोड कलिंगड घ्यावं, म्हणजे मग साखर खूप कमी टाकावी लागते किंवा नाही टाकली तरी चालते। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व कलिंगडचे पीस काढून घ्यायचे। यामध्ये टाकायचा थोडासा पुदिना, थोडीशी साखर, कारण हे कलिंगड ऑलरेडी खूप गोड आहे। या साईजचा लिंबू, त्याचा मी ज्यूस काढून घेतला, तो टाकायचा। साधं मीठ अर्धा टीस्पूनला थोडंसं कमी घेतलं आणि हे आहे काळं मीठ, हे पण मी अर्धा टीस्पूनला थोडंसं कमी घेतलं। 4-5 हे घेतले मी आईस क्यूब, अर्धा टीस्पून चाट मसाला। चाट मसाला स्किप करू नका, कारण याच्यामुळे खूप छान टेस्ट येते। आणि हे घेतलं आहे मी अर्धा ग्लास एकदम थंड चिल्ड पाणी। हे आता झाकण लावून मिक्सर मधून बारीक फिरवून घ्यायचं। हे बारीक केलेलं तयार केलेलं ज्यूस आता आपण गाळून घ्यायचे। गाळल्यामुळे काय होतं, राहिलेल्या बिया वगैरे जर असतील तर त्या निघून जातील। तयार झालं आपलं थंडगार आणि छान लाल सुटूक असं शरबत, टेस्टी। हे थंड थंड कलिंगडाचं शरबत आता आपण सर्व करूया। डिश मध्ये टाकलं आहे मी थोडंसं साखर, मीठ आणि अगदी थोडंसं तिखट। नेहमी सारखं याला आता लिंबू लावून घ्यायचा। हे मी थोडे कलिंगडाचे बारीक पीस करून घेतले, ते टाकायचे सर्वात आधी ग्लासमध्ये। हे असे छोटे छोटे पीस टाकल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण हे ज्यूस पितो ना तेव्हा खूप छान लागतं, हे तोंडात येतात तेव्हा। 3-4 आईस क्यूब। या शरबतमध्ये मी पाण्याचा वापर खूप कमी केलाय, त्याच्यामुळे बर्फ टाकला तरी चालतो। तयार केलेला कलिंगडाचा ज्यूस। या पद्धतीने कलिंगडाचा ज्यूस तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बिलकुल बाहेर विकत मिळतो तसाच लागतो हा। पुन्हा थोडेसे कलिंगडाचे पीस टाकूया। तसं तर आपण नेहमी मिक्सर मधून कलिंगड बारीक करून ज्यूस बनवतो आणि पितो, पण जर का तुम्ही या पद्धतीने सर्व करून दिला तर पाहुणे पण खुश होतील आणि मुलांना तर खूपच आवडेल। डेकोरेटसाठी थोडासा पुदिना। तर आपण सुद्धा या पद्धतीने ज्यूस नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।